तर प्रत्येक विद्यार्थ्यांना माझा नमस्कार आणि सिद्धांत MPSC अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर आपण आता भूगोलचा हा विषय कंप्लीट करणार आहोत। भूगोलची ही PDF आणि सोबत तुम्हाला शिकवणी मिळणार आहे। तर हे MPSC साठी, राज्यसेवेसाठी आणि आपल्या सरळ सेवा भरतीसाठी नक्कीच उपयुक्त आहे। माझे बरेचसे व्हिडिओ जे आहे ते भूगोल संबंधी आहे आणि बाकी MPSC तर माझी अशी म्हणजे तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि शेवटपर्यंत नक्की बघा। यासोबतच या आधीचे जे माझे व्हिडिओ आहेत जसे भूगोलचे, इतिहासचे, त्यानंतर 1857च्या उठावाचे वगैरे, तर हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत। आणि अशा पद्धतीने MPSC जी जे साध्या भाषेत आपली तयारी आहे ती तयारीसुद्धा होऊन जाईल। तर आज भारतीय वनसंपत्ती आपण पाहणार आहोत आणि भारतीय वनसंपत्ती हे यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत हे बघा। 1952चे वन धोरण आहे, त्यानंतर वनांचे प्रकार आहे जसं उष्णकटिबंधीय सदाहरित वने, उष्णकटिबंधीय मोसमी पानझडी वने, हे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे बघा। काटेरी वने, त्यानंतर मॅंग्रोव्ह वने आणि पर्वतीय वने, त्यासोबतच जंगलाचा जो उपयोग आहे तो उपयोग कशासाठी होतो, हे सगळं खूप महत्त्वाचे टॉपिक आहेत आणि आपल्या एक्झाममध्ये सविस्तररित्या विचारले जातात। त्यामुळे हे एकदा नक्की अभ्यास करणं, पाहणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे। वनासंबंधी काही संस्था आहेत आणि वनासंबंधी काही धोरणे आहेत किंवा कायदे आहेत हेही आपल्याला माहिती पाहिजे। त्यासोबतच जे साग, फर, चंदन हे जे वृक्ष आहेत ते वृक्षांचे वैशिष्ट्ये काय आहे, याचा उपयोग कशासाठी होतो हे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि आपल्या एक्झाममध्ये, परीक्षेमध्ये जे आहे ते विचारले जाते। तर अशा पद्धतीने आपण जे भारतातील नैसर्गिक संपत्ती आणि भारतीय वनसंपत्ती हे आज टॉपिक जे आहेत आपण कंप्लीट करू किंवा पूर्ण करू। तर बघा, भारतात आढळणाऱ्या वनस्पतीपैकी 40% वनस्पती हे तिबेट आणि चीनमधून आणण्यात आलेले आहे आणि फक्त भारतात सापडणाऱ्या वनस्पतींच्या ज्या जाती आहेत ते सुमारे 5000 जाती आहेत। पर्यावरणाच्या संतुलनासाठी आवश्यक जंगलाचे जे प्रमाण आहे ते 33% असं सांगितले। तर कुठे सांगितलं आहे ते 1952चे जे वन धोरण आहे त्यानुसार सांगितलं। पण तेवढं 33% आपल्या भारतामध्ये आहे का, तर नाही। बघा, वितरण आहे की भारतातील एकूण वनाखालील जे क्षेत्र आहे ते 6.3 कोटी हेक्टर म्हणजे फक्त 23%च आहे। आपल्याला 33% पाहिजे तर 23%च आहे। प्रत्यक्षात असणारे जे दाट वने आहे ते 4.6 कोटी हेक्टर म्हणजे फक्त 11% आहेत असं म्हणू। वनाखाली सर्वाधिक क्षेत्र असणारे जे राज्य आहे ते आहे मध्य प्रदेश आणि वनाखाली सर्वाधिक क्षेत्र व दरडोई सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारे जे राज्य आहे ते आहे अरुणाचल प्रदेश। भारतातील वनाखाली सर्वाधिक क्षेत्र अंदमान निकोबार जिथे 92% आहे। तर हे अंदमान निकोबार, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश हे 3 जे राज्य आहे ते आपल्याला वनासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि महत्त्वाचे आहे ते लक्षात ठेवू। त्यानंतर विषुववृत्तीय वातावरणाखाली आणि वातावरण वनाखाली सर्वात कमी क्षेत्र आहे हरियाणा, जे फक्त 3% आहे तिथे वनांची संख्या म्हणा किंवा वनाचं जे वातावरण आहे ते म्हणा किंवा वन। त्यानंतर मॅंग्रोव्ह जंगलाचे सर्वाधिक प्रमाण हे बंगाल आणि गुजरात आहे। तर यानंतर आपण पाहू की 1952चे जे वन धोरण आहे ते प्रशासकीय दृष्टीने भारतीय वनांचे वर्गीकरण। तर आपल्याला इथे 1952 वन धोरणानुसार हे जे प्रकार आहेत ते केलेले आहे की जसे राखीव वने, संरक्षित वने, अवर्गीकृत वने आणि वनभूमी। राखीव वनेमध्ये काय होते की यांना राष्ट्रीय संपत्ती मानले जाते आणि वृक्षतोड किंवा चराई जी असते ते यावर कडक प्रतिबंध आहे। तिथे कुठल्याही प्रकारची चराई आणि वृक्षतोड हे केली जात नाही, हे राष्ट्रीय संपत्ती मानली जाते। पण संरक्षित वने अशी आहे की काही नियमांच्या आधारे तिथे लाकूड तोड पण होऊ शकते आणि चराई पण होऊ शकते। अवर्गीकृत वने अशी आहे की काही फी आकारून लाकूड तोड होऊ शकते आणि चराई पण होऊ शकते। वनभूमीमध्ये काय येते की जसं खाजगी आणि सरकारी मालकीची असतात। वनांचे आपण प्रकार पाहणार आहोत जसं उष्णकटिबंधीय सदाहरित वने। आता उष्णकटिबंधीय सदाहरित वने त्याच्या आधी बघा, पर्जन्याची भिन्नता आणि समुद्र सपाटीपासून उंची, हवामानानुसार वनांचे खाली प्रकार पडतात। पर्जन्याची भिन्नता म्हणजे पाऊस कुठे कमी आहे कुठे जास्त आहे याच्यानुसार वनांचे प्रकार, आणि समुद्र सपाटीपासून किती समुद्र जे आसपास जे वन असतात ते वेगळ्या प्रकारचे करण केलेलं आहे। तर उष्णकटिबंधीय सदाहरित वने जिथे जास्तीत जास्त उष्णता असेल तिथले वन पाहणार आहोत, सदाहरित वने। आता उष्णकटिबंधीय सदाहरित वनामध्ये बघा, वर्षभर समान तापमान राहते जसं आणि 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त पर्जन्याच्या प्रदेशात म्हणजे जिथे 200 सेंटीमीटर जास्त पाऊस पडतो तिथे प्रदेशात आढळतो। उष्णकटिबंधीय सदाहरित वने पाहणार आहोत, वर्षभर समान तापमान आणि 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस म्हणजे प्रदेशात आढळतात। ही वने मिश्र असतात जसं पश्चिम घाटाचा पश्चिम उतार, आसाम, मेघालय, अंदमान निकोबार, पश्चिम बंगाल, ओडिसा इत्यादी राज्यात ही जंगले
या वृक्षाची लाकूड कठीण असते, जसं महोगनी, रोजवूड, आर्यनवूड, रबर, आबनूस, एबुनी, सिकोना, नारळ आणि ताड, बांबू अशा प्रकारचे उष्णकटिबंधीय सदाहरित वने जे आहे ते आहे. आता पाहणार आहोत आपण उष्णकटिबंधीय मोसमी पानझडी वने. भारतात विपुल प्रमाणावर ही वने आढळतात आणि ही वने प्रामुख्याने 100 ते 200 सेंटीमीटरपेक्षा, म्हणजे तिथे फक्त आपण इथे 200 सेंटीमीटर होतं, पण इथे 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त होतं, पण इथं बघा 100 ते 200 सेंटीमीटरपर्यंत, म्हणजे 200च्या खाली सांगितलेलं आहे. पर्जन्य पडणाऱ्या प्रदेशात आढळतात आणि या वनांना लवकर आग सुद्धा लागते. म्हणजे याचे जे वैशिष्ट्य विचारले की मौसमी पानझडी वने, तर हे आपण सांगू शकतो. आर्थिकदृष्ट्या ही वने महत्त्वाची आहे. इथे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची एवढी सांगितली नव्हती, इथे सांगितलंय की आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. या वनात साग, साल, चंदन, सीसम, मोह, पळस, अर्जुन, खैर इत्यादी वृक्ष आढळतात. उन्हाळ्यात 6 ते 8 आठवडे ही वृक्ष पाने गाळतात. त्यानंतर प्रत्येक जातीच्या पानगळीची वेळ भिन्न भिन्न असते आणि ही वने पश्चिम घाटच्या पूर्व मध्य प्रदेश, बिहार, ओरिसा, शिवालिक टेकड्या, पूर्व चंद्रपूर, भंडारा येथे आढळतात. हे झालं उष्णकटिबंधीय मोसमी पानझडी वने. आता आपण पाहणार आहोत की काटेरी वने. तर बघा इथे जे सेंटीमीटर दिलेले आहे ते 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त, इथे 200 ते 100 सेंटीमीटर पर्यंत आणि इथं 80 सेंटीमीटर पर्यंत. काटेरी वने आहेत, म्हणजे कमी पाऊस लागतो आणि कमी पर्जन्य नसणाऱ्या प्रदेशात आढळतात. सौराष्ट्र, पंजाब, माळवा प्रांत, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्र, अहमदनगर जिथे पाण्याचं कमतरता आहे तिथे या वृक्षाची मुळे जी आहे ते खोल केलेली असतात. बाभूळ, खजूर, निवडुंग आणि नागफणी इत्यादी वृक्ष आढळतात. यानंतर बघा मॅग्रोवा वने. ही वने नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात आढळतात, जिथे जास्तीत जास्त नद्या आहे आणि नद्यांचं जे त्रिभुज आहे तिथं. या भागात सुंदरी वृक्षांचे प्रमाण अधिक असल्याने त्यात सुंदरी वने असे म्हणतात. आणि सुंदरी, चिप्पी, बरांडी, निप्पा, तिबर, उंडल इत्यादी वृक्ष आढळतात. ही वने गोड्या खाड्या अशा दोन्ही पाण्यात आढळतात आणि यांचा सर्वाधिक विस्तार हा ब्रह्मपुत्रेच्या त्रिभुज प्रदेशात आहे. आता पर्वतीय वने आहेत, जसं आर्द्र पर्वतीय वने, जसं 1000 ते 200 मीटरपर्यंत ही वने आढळतात. यात योक, चेस्टनट, सफदरजंग, एन बीच वृक्ष आढळतात. समशीतोष्ण सूर्यपन्नी वने, जसे 1600 ते 3300 मीटरपर्यंत वने आढळतात. बीच, चीड, सिडार, देवदार, स्प्रूस इत्यादी वने आढळतात. त्यानंतर 3600 मीटरपेक्षा जास्त, म्हणजे अतिशय जास्त पेक्षा म्हणजे उंचीवर अल्पाईन वने आढळतात. आणि यानंतर आहे की जंगलाचा उपयोग. तर बघा चीड, देवदार, स्प्रूस उपयोग. तर चीड, देवदार, स्प्रूस, फर यासारख्या मऊ लाकडाचे जे वृक्ष आहे ते फर्निचर, स्लीपर्स, कागद, घर बांधण्यासाठी वापरतात. त्यानंतर साग, साल यासारख्या कठीण वृक्षाचा वापर इमारतीसाठी करतात. पलाश, कुसुम यासारख्या वृक्षावरील किडा लाग स्रोतो आणि याचा उपयोग विद्युत संयंत्रामध्ये केला जातो. खैर या वृक्षापासून कात काढला जातो. रोशा हे धुळे येथे मिळते आणि गवतापासून औषधी पदार्थ, सुगंधी द्रव्ये, त्यानंतर साबण, चकमा, चर्मरोग आणि सांधेदुखीसाठी उपयुक्त तेल काढतात. आणि सबई गवतापासून कागद तयार केला जातो. पाईन वृक्षापासून राळ, टर्पेटाईन तयार करतात आणि निलगिरीच्या स्रावापासून टॅनिन डिंक बनवतात. आणि तेलाचा उपयोग सुगंधी द्रव्ये, औषधे, साबण आणि सिनियोल हे रोगप्रतिबंधक आणि वेदनाशक औषधासाठी बनवण्यासाठी वापरतात. त्यानंतर वनासंबंधी काही संस्था आहेत, जसं देहरादून वन विद्यालयाची स्थापना 1878 येथे झाली. त्यानंतर आहे की भारतीय वन व्यवस्थापन संस्थेची स्थापना आहे ते भोपाळ 1982ला. निलगिरीच्या झाडापासून कागद निर्मिती संशोधन देहरादून. महाराष्ट्राचे जंगलाबाबतचे जे विद्यालय आहे तिथे अकोला. त्यानंतर राष्ट्रीय वनस्पती संरक्षण प्रशिक्षण संस्था हैदराबाद आणि मध्यवर्ती वन संशोधन संस्थेची स्थापना देहरादून 1906. वनासंबंधी काही धोरणे आहेत, जसं भारताचा वनविषयक जो पहिला कायदा आहे तो 1865ला. त्यानंतर पहिले राष्ट्रीय वन धोरण 1892. स्वातंत्र्योत्तर काळातील दुसरी वननीती 1976ला आणि वन्यजीव संरक्षणाचा अधिनियम व अंमलबजावणी 1972ला. त्यानंतर वन्यजीव सप्ताह पाळला तो 1972 ते 1 ते 7 ऑक्टोबरपर्यंत. आणि त्यानंतर स्वातंत्र्य काळातील पहिली वनशेती 1952ला. त्यानंतर आहे की वन्यजीव संरक्षणाचा जो पहिला कायदा आहे तो 1887ला. जागतिक वन दिन साजरा केला जातो 21
मार्च. सध्याचे नवे वन धोरण आहे 1988 आणि भारतीय वन संवर्धन आहे कायदा 1980. यानंतर आपण पाहतो की जसं साग असेल वृक्ष, त्याचे वैशिष्ट्ये काय आहेत. तर बघा, याच भारतीय वनांचा राजा म्हणतात आणि साग हा टिंबरसाठी सर्वात मौल्यवान वृक्ष आहे आणि महाराष्ट्रातील अल्लापल्ली येथे अरण्यात आढळतो. फर हे जे वृक्ष आहे ते गुलाबी रंगाचे मऊ लाकूड रेल्वेचे बाग, कागद, वेस्टर्न पेट्या बनवण्यासाठी केला जातो. जे चंदन आहे ते सुवासिक तेल आणि औषधी चंदनाच्या खोडापासून गाभ्यापासून काढतात आणि प्रामुख्याने कर्नाटकमध्ये आढळतात. भेंडी हा वृक्ष किनारपट्टी प्रदेशात आढळतो आणि बंदुकीचे दस्ते होडी तयार करतात. पाईन हे जे वृक्ष आहे आसाममध्ये आढळतो आणि यापासून राळ टॅपेटाईन तयार करतात आणि जोजोबा यात तेल वंगणासाठी प्रसिद्ध आहे. चवळीच्या ते 49% वंगण मिळते. कडुनिंब, निर्बिडिन, निबोनिन रासायनिक घटक असतात आणि बियातील ॲस्टिरॅक्टिन मध्ये कीटकनाशक गुणधर्म आहे. निलगिरी हे मूळचे टास्मानियातील झाड असून महाराष्ट्रातील निलगिरीचे टेरिटोकार्निस ही जात प्रचलित आहे आणि निलगिरी तेलात सिनोऑल प्रसिद्ध आहे आणि त्यापासून साबण, स्प्रे, औषधी गोळ्या तयार केल्या जातात. सर्दी वेदनावर तसेच रोगप्रतिबंधक औषध म्हणूनही उपयोग केला जातो. तर अशा पद्धतीने आपण वनासंबंधी काही संस्था, धोरणे, इतर माहिती आपण बघितलेली आहे आणि वनांचे प्रकार. तर नैसर्गिक संपत्ती आपण पाहिली. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.